मित्रांनो नमस्कार. पोलीस भरती करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायच्या आहेत. त्या सूचना तुम्ही आय थिंक फॉलो कराव्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये किंवा तुम्हाला जे यश मिळवायचे आहे त्याच्यामध्ये खूप फायदा होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता लवकरच फिजिकलला सुरुवात होत आहे. फिजिकलला सुरुवात होत आहे याचा अर्थ आपण थोडासा डिस्टर्ब होतो आणि आपल्याला प्रेशर येते की आता कसं अभ्यासही नाही होत आणि फिजिकली थोडं डाऊन होते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला ज्यावेळेस फिजिकलकडे लक्ष द्यायचं आहे ह्या पिरियडमध्ये तुम्ही जो अभ्यासाचा म्हणजे आपला जो काय म्हणता येईल फोकस असतो तो फिजिकलकडे जास्त वाढवायचा आणि जे आपला पेपर आहे त्याच्याकडे थोडासा कमी करायचा. पण फोकस म्हणतो आम्ही वेळ सारखाच द्यायचा आहे. वेळ तुम्ही अगोदर 8 तासाचा अभ्यास करत असाल आणि फिजिकल 2 तासाची करत असाल तर ठीक आहे, तुम्हाला पेपरकडे फोकस करायचं होतं त्यावेळेस. पण आता नाही, आता वेगळं सिच्युएशन. आताही तेच वेळ राहील. 8 तास तुमचा फिजिकल पेपर आहे, 2 तास फिजिकल आहे, पण पूर्ण फोकस तुम्हाला फक्त मार्क्सबद्दल विचार करायचा आहे की माझे ह्या इव्हेंटमधले मार्क्स इथं असे घ्यायचे आहेत. 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठेही आपला कॉन्फिडन्स लो करायचा नाही आहे. लक्षात येते काय बोलतो मी? कुठेही आपला कॉन्फिडन्स लो करायचा नाही. ज्या वेळेस आपण आपला कॉन्फिडन्स लो करतो त्यावेळेस आपल्याला कोणताही काम करताना खूप प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, कॉन्फिडन्सशिवाय आपण कोणताही काम करू शकत नाही. तर सगळ्यात अगोदर कॉन्फिडन्स लो करायचा नाही आहे. दुसरी गोष्ट, फिजिकल करत असताना आपल्याला दुखापत होणार नाही किंवा जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण की दुखापत एकदा जर झाली तर तुमच्या फिजिकलला काही अर्थ राहणार नाही. मग तुम्ही तो परफॉर्मन्स ते मार्क्स त्या फिजिकलमध्ये घेऊ शकणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. तिसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की आपण हे जे काही करत असतो फिजिकल त्याच्यामुळे आपल्या शरीराला काही मेडिसिन्सची आवश्यकता असते. एका प्रोटीन्सची आवश्यकता असते. व्यवस्थित काय म्हणता येईल अन्नधान्य म्हणजे डाएटची आवश्यकता असते. तर त्या डाएटकडे लक्ष द्यायचं आहे आणि खूप जास्त खाणंही नाही पाहिजे, खूप कमीही नाही पाहिजे, असंही व्हायला पाहिजे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तिसरी गोष्ट, एक आपल्या शरीराची जी झीज होत आहे ते डाएटच्या माध्यमातून असो किंवा दवाईंच्या माध्यमातून असो ते व्हायला पाहिजे. आपलं काही शरीर दुखत असेल तर आपल्याला आपल्याला त्या मेडिसिन्स वेगळ्या वेळेवर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्यायच्या. स्वतःच्या मताने कोणती गोष्ट करायची नाही आहे. म्हणजे म्हणायचं काय, मी पेपरबद्दल बोलत नाही. आता जो काही तुमचे फिजिकल होत नाही तोपर्यंत तुमचा फोकस हा फक्त फिजिकलकडे असायला पाहिजे. पेपरचा अभ्यास करायचा आहे पण फोकस नसो, फक्त आपला वाचन होऊ द्या, प्रश्न सॉल्व करा, रिव्हिजन करा, पेपर सॉल्व करा, सगळे करा. ठीक आहे, पण फोकस जो आहे फक्त फिजिकल. म्हणजे जर एक उदाहरण करा की तुमचा घोडा जर आज 12 मार्चचा जात असेल तर तो आउट ऑफ कसा जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. ही मॅक्झिमम वेळ आहे प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, आपण याच्या अगोदर केलाच आहे, पण कसं असते शेवटच्या क्षणात जो जोर लावायचा असतो तो जोर आता आपल्याला ह्या वेळेवर लावावा लागेल. ठीक आहे. जर एखाद्याचा रनिंगचा प्रॉब्लेम असेल, त्याला 12च मार्क्स 18च मार्क मिळत असतील तर त्यानं ते 2 मार्क्स 2 सेकंद 10 सेकंद कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. याच्यात आपल्या बॉडीकडे आपल्याला दुखापत होणार नाही याच्याकडे लक्ष देणे, व्यवस्थित मेडिसिन घेणे, कॉन्फिडन्स ठेवणे, ह्या तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगत आहे मी. याच्यानंतर हा जोपर्यंत फिजिकलचा पिरियड चालू आहे म्हणजे फिजिकलचा फेज चालू आहे त्याच्यासोबतच आपल्याला अभ्यासाकडे सुद्धा 6 ते 8 तास कमीत कमी अभ्यास व्हायला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं. मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला की आपण जेव्हाही अभ्यास करतो त्यावेळेस अभ्यासाची आपण चिंता खूप करतो की मी काय वाचू, मला हे येते ते येते, ह्या भानगडीत आपण खूप पडतो आणि आपला जो टोटल टाईम असतो म्हणजे रीडिंग टाईम असतो तो कमी होतो. तर आपल्याला करायचं काय ते समजून घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण आपला टाईम रीडिंगचा वाढवायला पाहिजे. लक्षात येतं काय बोलतो मी? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपला रीडिंगचा टाईम वाढवायला पाहिजे. आपण असं नाही व्हायला पाहिजे की मी फक्त पेपर सोडवतो, पेपरमधले चुकलेले प्रश्न पाहतो, ॲनालिसिस करतो, मग हे करतो ते करतो, असं नाही. आपलं रीडिंग टाईम म्हणजे एक पुस्तक मी पहिल्या पेजपासून स्टार्ट केली आणि शेवटच्या पेजपर्यंत रीड केली, हे व्हायला पाहिजे. याच्यामुळे काय होईल पहा की तुम्हाला काय येते किंवा काय नाही येत हे जास्त इम्पॉर्टंट न राहता सगळ्यात इम्पॉर्टंट राहील की तुम्ही प्रत्येक गोष्टीवरून एकदा नजर फिरवतात. बरोबर. आजपासून कमीत कमी म्हणजे आज
आपली 9 फेब्रुवारी आहे. आजपासून कमीत कमी प्रत्येकाला मिनिमम 30 डेज तरी पेपरला मिळणार आहे. बरोबर आहे. 30 दिवस तरी आपल्याकडे पेपरला जास्तीत जास्त अजून भरपूर वेळ मिळू शकते, पण मिनिमम 30 दिवस आहेत. त्या 30 दिवसात प्रत्येक याचं म्हणजे गणिताचं असो, रिजनिंग असो, मराठी असो किंवा जी के असो, या प्रत्येकाची एकदा वरून पूर्ण रिव्हिजन होणं गरजेचं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने विचार करू नका की मला हे येते तर मी याचा अभ्यास करणार नाही. त्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला ते डिसाईड करावं लागेल. ठीक. तर मी आत्तापर्यंत इतकंच सांगेन तुम्हाला. त्याच्यानंतर बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नंतर हळूहळू मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. तुम्हाला जे पेपर्स दिले आहेत त्याच्यामध्ये काही प्रश्न आले नसतील किंवा येत नसतील किंवा काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून मला ते प्रश्न विचारू शकता. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन किंवा डायरेक्ट उत्तर ॲन्सर करण्याचा प्रयत्न करेन. तरी पण सगळ्यांना पुन्हा एकदा पोलीस भरतीच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळावं हीच आशा ठेवून, हीच प्रार्थना करून आजचा व्हिडिओ थांबवतो. थँक्यू.